राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। एकनाथ शिंदे काल 3 तास नॉट रिचेबल होते, त्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर मी सांगतो या व्हिडिओमध्ये की खरंच एकनाथ शिंदे 3 तास नॉट रिचेबल होते का, आणि काल ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे दिवसभर असून देखील ते नॉट रिचेबल का राहिले आणि त्यांना भेटायला आलेल्या त्यांच्याच पक्षातले आमदार, खासदार, मंत्री यांना ते भेटले नाहीत। आणि त्यानंतर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि आपले छत्रपती संभाजीनगर इथून इच्छुक असलेले मराठा समाजाचे विनोद पाटील हे या तिघांची बैठक झाली। पण मग ते 3 तास नॉट रिचेबलचं काय झालं आणि ते त्यांना आमदार, मंत्री त्यांच्याच पक्षातले भेटायला आलेले त्यांचं काय झालं ते आपण बघून घेऊया। तर काल अशी बातमी आली की एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत। बऱ्याच लोकांना वाटलं की एकनाथ शिंदे परत गुवाहाटीला गेले की काय, पण ज्यांच्यासोबत गुवाहाटीला जायचं होतं त्यांच्यासोबत रात्री संध्याकाळी त्यांची उशिरा बैठक झाली, त्यामुळे मला वाटतं गुवाहाटीचं प्लॅनिंग फिसकटलं असेल। आणि काल ते भेटले नाहीत ह्या गोष्टीसाठी, कारण त्यांच्या ठाण्याच्या घरी मला वाटतंय नाशिक आणि बरेचसे म्हणजे कोकण भाग असेल, म्हणजे उदय सामंत असतील, आपले साताऱ्याचे आमचे शंभूराज देसाई असतील मंत्री, आणि आपले दादा भुसे असतील किंवा हेमंत गोडसे असतील, असे बरेचसे लोक एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या घरी भेटायला आले होते। त्यांच्या कारण जागा अजून फायनल झालेल्या नाहीयेत। त्या 5 जागा अशा आहेत त्या अजूनपर्यंत म्हणजे सिटिंग पोझिशन असणारी खासदार आहे तिथं, पण त्यांना अजून तिथल्या जागा घोषित करता आल्या नाहीत, कारण तिथं वाद चालू आहेत बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या मध्ये त्या जागा वाटण्याच्या शक्यता आहेत। त्याच्यामुळे जे सिटिंग खासदार आहेत त्यांना त्या गोष्टीवरनं भीती वाटते की आमचं तिकीट कापलं जाते का काय। त्यामध्ये भावना गवळीचं देखील नाव चर्चेत येते। संजय राठोड यांचं नाव तिथून येत होतं, परंतु संजय राठोड यांनी माघार घेतले थोडक्यात सांगायचं झालं तर। आणि संजय राठोड हे नाही म्हणून सांगितलं त्यांनी की मला लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे निवडणूक लढवण्यास मी इच्छुक नाहीये। त्याच्यानंतर भावना गवळीचं आता काय होणार, किंवा आपले एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं काय होणार, किंवा नाशिकचे हेमंत गोडसे यांचं काय होणार, आणि कोकणातली जागा रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही नारायण राणे यांना भाजपकडून जाऊ शकते, समजलं। तर त्याच्यानंतर तिथं जे उदय सामंत यांचे बंधू आहेत किरण सामंत, तर त्यांना ती जागा पाहिजे होती। यासाठी उदय सामंत ते पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळेला ते गुवाहाटीला गेले होते त्यावेळेपासून ते इच्छुक होते की आमच्या बंधूंना ती जागा मिळावी, परंतु आता अचानक ती नारायण राणे राज्यसभेवरती गेले होते आधी, आता ते लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळात। आणि त्याच्यामुळे मला वाटतंय की ते तिथली जागा देखील उदय सामंत यांना मिळणार नाही, ती नारायण राणे यांच्याकडे जाईल, आणि साताऱ्याची जागा भाजपकडे जाईल, तिथून उदयनराजे भोसले हे उभे राहतील, आणि तिथली जागा जी अजित पवार गटाला पाहिजे होती ती जागा नाशिकला दिली जाईल। तर अशा बऱ्याचशा चर्चा होत्या। त्याच्यामध्ये कमिटमेंट जे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाताना केलेलं काही आमदारांना, नेत्यांना, खासदारांना, की माझ्यासोबत आलेला एकालाही मी पडू देणार नाही किंवा एखाद्याला मी हारू देणार नाही, माझ्यासोबत आलेला प्रत्येक जण पुढच्या वेळेला देखील निवडणूक लढवून जिंकून येईल याचं गॅरंटी दिली होती। परंतु आता ती कमिटमेंट पाळता येत नाहीये असं थोडक्यात स्पष्ट होते। त्याच्यामुळे काल ते भेटले नाहीत, ते कुठे पळून गेले नव्हते, ते इकडेच होते। आणि त्याच्यानंतर आता रात्री विनोद पाटील हे संभाजीनगर या ठिकाणावरनं या लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढतील असं बोललं जाते। तर तुमची ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय माहिती असेल, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते का, त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। जय शिवराय, जय मल्हार।